नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज. पाहुयात आजची बातमी. सावित्रीबाईंनी शिक्षण, आरोग्य व स्वच्छतेबरोबरच मुलींना स्वावलंबी बनण्याचे धडे दिले. तहसीलदार शारदा दळवी. सावित्रीबाई फुले महाविद्यालय. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी. जेव्हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 200 वर्षापूर्वी मुलींसाठी पहिली शाळा काढली, तेव्हा त्यांनी मुलींना केवळ शिक्षणाचे धडे दिले नाहीत, तर स्वच्छता, आरोग्य व उत्तम प्रकारे जीवन कसे जगावे यासाठी स्वावलंबी होण्याचे धडे दिले असल्याचे तहसीलदार शारदा दळवी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. त्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष वैशाली इच्छे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार शारदा दळवी, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना तहसीलदार शारदा दळवी पुढे म्हणाल्या की क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुले या दाम्पत्यांनी 200 वर्षापूर्वी जेव्हा पहिली मुलींसाठी शाळा काढली, तेव्हा त्यांना अतोनात त्रास सहन करावा लागला. सनातनी लोकांकडून अंगावर शेण, चिखलाचा मारा सहन करावा लागला. यावरही फुले दाम्पत्य थांबले नाहीत. त्यांनी स्त्री शिक्षणाचा जागर सुरूच ठेवला. सध्याच्या आधुनिक युगात मात्र मुलींना त्रासामुळे शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ येते. महिलांवर अत्याचार होतात अशी खंत तहसीलदार शारदा दळवी यांनी व्यक्त केली. पालकांनी मुलींवर चांगले संस्कार करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करावे असे सांगून वाचनावर भर द्या असे आवाहन शेवटी त्यांनी केलं. यावेळी विविध क्षेत्रातील माता, पालक व विद्यार्थिनींचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. पाहूया माध्यमांना दिलेल्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या प्रतिक्रिया. 3 जानेवारीला भारतभर माता सावित्रीबाई फुले यांची जयंती 195वी जयंती साजरी केलेली आहे. आणि या जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले महाविद्यालयामध्ये ज्या विविध क्षेत्रामध्ये महिला ज्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, यांच्या सगळ्यांचा आज इथे सत्कार घेण्यात आलेला आहे. आणि मला या निमित्तानं सांगू इच्छिते की या वसमतसारख्या छोट्याशा तालुक्यामध्ये सुद्धा अशा काही माता आहेत, भगिनी आहेत, ज्यांनी आपलं अस्तित्व जे आहे ते चांगल्या पद्धतीने त्या निर्माण करू इच्छित आहेत. तर या निमित्ताने त्यांचा सत्कार केल्यामुळे त्यांना अजून एक प्रेरणा मिळेल, उत्साह आता यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्या याच्या पुढे देखील भविष्यामध्ये खूप मोठी भरारी घेतील, एवढंच मी सांगू इच्छिते. त्यांना आभार आणि कौतुकसुद्धा त्यांचं खूप सारं या निमित्ताने मी एवढंच सांगेन की माता सावित्रीने ज्या पद्धतीने त्यांचा जो दृढनिश्चय होता, जे ध्येय त्यांना साध्य करायचं होतं ते ज्या पद्धतीने त्यांनी साध्य केलेलं आहे, त्याच पद्धतीने आपण आपल्या संकटावर आणि येणाऱ्या समस्यावर मात करावं, जेणेकरून आपलं भविष्य जे आहे ते उज्ज्वल होऊ शकेल. नक्कीच आपण काय म्हणतो की महिला म्हटलं की ती नाजूक असायला पाहिजे आहे, मात्र मी असं म्हणणार नाही. महिला म्हटलं की सूर्यासारखी आग ओकणारी ती जी स्त्री आहे किंवा मुलगी आहे ती अशी बनायला हवी. याच्याकरिता पालकांनी देखील आपल्या मुलींकडे लक्ष द्यायला हवं. मॅडम, माझी खूप इच्छा आहे की एकतर सगळ्यात प्रथम आपलं शहर जे आहे ते स्वच्छ व्हावं. आणि महिलांच्या मध्ये जी असुरक्षितता आहे, मार्केटमध्ये गेल्यानंतर सुद्धा धक्काबुक्की होते, काही महिला माझ्याकडे आल्या होत्या, तर ते कुठंतरी कमी होण्याकरिता मार्केटमध्ये काही मोक्याच्या ठिकाणी CCTV कॅमेरे जे आहेत ते नगरपालिकेच्या माध्यमातून लावले गेले पाहिजेत, जेणेकरून त्यांना आपण बाहेर पडल्यानंतर कुठेही असुरक्षित वाटू नये. त्यापूर्वी मी डॉक्टर सुनीती रवींद्र तेलगोटे आणि त्यांनी माता त्या काम करत असतात. सावित्रीबाई फुल्यांचा महात्मा ज्योती. अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.